जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण बघितलं मागच्या वेळेस की बलरामाने कृष्णाला घोर अंगिरसाच्या आश्रमातून द्वारकेत आणलं आणि त्यानंतर मग तिथे सगळ्यांना आनंदी आनंद झाला. कृष्ण हा ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी, आश्रमात शांती मिळवण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी गेलेले होते. आता पुढचं मनोगत द्रौपदी व्यक्त करते. तर द्रौपदी ही जन्मताच यज्ञ बंधू दृष्टिद्युम्न हा तिचा भाऊ होता. यज्ञसे नाही म्हणत, योग्यच होतं ते. माझे पिता द्रुपद यांनी ऋषीवर याज व उपयाज यांच्या देखरेखीखाली केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या कुंडातून आम्ही भावंड जन्मलो. म्हणजे ती आणि तिचा बंधू दृष्टिद्युम्न. तर सौत्र्यामणीकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं. खरंच केवळ जन्म देते तीच माता असते काय? पालन पोषण करून संस्काराने मन घडविते तिला काही स्थान नसते असते काय? तीच माता असते काय? पालन पोषण करून संस्काराने मन घडविते तिला काही स्थान नसतं का? नसेल तर असायला हवं असं मला वाटतं. मी द्रौपदी झाले. मी पिता द्रुपदामुळे पण यज्ञकुंडातल्या अग्नीसारखीच दाहक मनस्विनी मानिनी झाले. मी माझ्या माता सौत्रामणीच्या संस्कारामुळे तिच्या नुसत्या स्मरणाबरोबर माझ्या डोळ्यासमोर चित्रासारखं उभं राहतं ते आम्हा पांचालाचं राजनगर कापिल्यनगर. तिथली भव्य राजवास्तू आणि होय, तिच्या स्मरणाबरोबरच डोळ्यासमोर उभा ठाकतो तो माझ्या आणि दादा दृष्टिद्युम्नच्या जन्मापूर्वीचा आमचा बंधू शिखंडी. काही एका शापामुळे तो पुरुषत्वहीन झाला होता असं म्हटलं जाईल. त्यामुळेच तर माझे तात द्रुपदाने पुत्रकामेष्टी यज्ञ करविला होता. आमच्या जन्मानंतर माझ्या माता पित्यांना चांगले 8 पुत्र झाले. सुमित्र, प्रियदर्शन, चित्रकेतू, सुकेतू, ध्वजकेतू, वीरकेतू, सुरथ आणि शत्रुंजय. तर अशी ही 10 भावंडाची लाडकी भगिनी एकटी द्रौपदी. जसं मला द्रौपदी व यज्ञसेवा म्हणत तसंच पांचाली, कृष्णा, श्यामा अशा नावानेही संबोधत. तेही योग्यच होतं. मी वर्णानं जशी सावळीच होते त्यामुळे सर्वजण मला श्यामा म्हणत. पण मला सर्वप्रथम कृष्णा म्हणून हाकारलं ते माझ्या कृष्णानंच. तर अशी ही माझ्या स्वयंवरात दादा दृष्टिद्युम्न व पिता द्रुपदांनी मांडलेल्या मत्स्याच्या नेत्रभेदाचा पण तसा साधायला कठीण होता. अनेक नामवंत धनुर्धर याच्यात भाग घेतला होता पण तो कोणाच्यानेच झाला नाही. नेमक्या या क्षणाला माझा हा सखा आपल्या आसनावरून उठून उभा राहिला. स्वयंवर मंडपात अस्पष्ट उद्गार उठले. द्वारकाधीश सुदर्शनधारी शारंगधर कंसातच ते ऐकताना मी उभ्या कुंडीवर कशी थरारून गेले. हातीवर मला घेऊन एव्हापर्यंत स्त्री सुलभ लज्जेनं खाली घातलेली मानवी वर केली. द्वारकाधीशांना डोळाभर बघण्यासाठी ते खरोखरच सुदर्शन होते. विचाराचे कितीतरी धवल राजहंस पक्षी माझ्या मनाच्या सरोवरावरून निळ्या आकाशमार्गी क्षणभरातच झेपावले. मनी पहिलाच विचार आला. यांनी निळ्या आकाशमार्गी क्षणभरातच झेपावले. मनी पहिलाच विचार आला. यांनी क्षणभरातच शिवधनुष्य बाजूला सारत आपल्या शारंग धनुष्यानं मत्स्यभेदाचा पण पूर्ण केला तर कसं होईल आपलं द्वारकेतील त्यांची पत्नी म्हणून जीवन. त्यांच्या प्रथम पत्नी रुक्मिणी देवीबद्दल मी खूप काही ऐकलं होतं. करतील त्या माझा स्वीकार? कशा वागतील त्या माझ्याशी? म्हणजे हे मनात द्रौपदीचे विचार आले होते. पण घडायचं होतं तसंच. ब्रह्मवेशातील धनुर्धर अर्जुनाने पण पूर्ण केला. मी टाळ्याच्या कडकडात त्याच्या वीरकंठात वरमाला चढविली. क्षणापूर्वी घेतलेल्या सुदर्शनाकडे पाहिलं. तिथे काही क्षणापूर्वी असलेल्या माझ्या प्राप्तीच्या अभिलाषेचा आता लोलेशही नव्हता. होती निव्वळ शंख स्फटिकासारख्या बंधुभावापेक्षाही पारखायला कठीण छटा. कसली हे पारखण्याचा मी कितीतरी वेळ यत्न केला. यश काही हाताला लागेना. कृष्णे हा माझा प्रिय आतेबंधू आहे.
धनुर्धर अर्जुन याच्याशी सुखानं संसार कर. त्याचा कृष्णे हा शब्द एकदाच मात्र मी समजून चुकले. हा तर आपला सखा, प्राणसखा. या सख्याच्या प्रिय पत्नीनं, माझ्या वहिनीनं, माझ्या पहिल्याच भेटीत राजसू यज्ञाच्या वेळी इंद्रप्रस्थात मला एक अमोल कानमंत्र दिला. रुक्मिणी वहिनी मला म्हणाली, यज्ञसेने, स्त्रीचं जीवन म्हणजे निर्माणाची प्रचंड शक्ती असलेलं सुप्त केंद्र असतं. एकदा का या केंद्राचा तिला शोध लागला की मग मात्र ती जीवनात मागं नाही वळून बघत, पुढंच चालते. तिच्या या अमोल मंत्रावर विचार करता करताच मला कधी कधी प्रकर्षानं जाणवून गेलं. जे जाणवलं ते आता तिच्या भेटीत पहिल्यानंच सांगायचं असं मी ठरवूनच टाकलं. ते असं होतं, स्त्रीला तिच्या ठाईच्या सुप्त निर्माण केंद्राचा नुसता शोध लागूनच भासत नाही. तिला तिच्या जीवनात येणाऱ्या इतर सर्वांच्या माझ्यासारखीच्या जीवनात एकाहून अधिक असलेल्या पतीच्या ठाई असलेल्या नेमक्या जीवन केंद्राचा शोध ठाव लागावा लागतो. रुक्मिणी वहिनींच्या विषयी तर तिच्या पतीच्या, माझ्या कृष्णाच्या ठाई असलेल्या एकाहून अनेक जीवन केंद्राचा ठाव लागणं कर्मकठीण, खरोखरच महाकर्मकठीण. तर अशी ही ज्यावेळी हा सत्यवचनी धर्मपरायण पांडुपुत्र काही आपल्या भावंडाचं ज्येष्ठपण राखत ठोसपणे म्हणाला नाही की तुझं योग्य आहे माते. कुठली कुलश्री ही कधी भिक्षा असूच शकत नाही. धनुर्वेदाच्या कौशल्यानं अवघड पण जिंकून एकट्या अर्जुनानं तिला जिंकलं आहे. आम्हा इतर भावंडाचा तिच्यावर कसलाही तसूभर सुद्धा अधिकार नाही. त्यावेळी मी त्याच्याकडे याच एकमेव अपेक्षेने बघतही राहिले. पण त्याच्या डोळ्यात मला कसलंही जाणते पण दिसलं नाही. दिसली ती निखळ उघडी वागडी अभिलाषा. माझ्या ज्येष्ठ पतीचे ते डोळे मी पुढे जन्मभर कधीच विसरू शकले नाही. त्याला त्यामुळेच कधी क्षमाही करू शकले नाही. माझ्या पहिल्याच भेटीत माझ्या अभिलाषेपोटी त्यानं माझ्यावर घनघोर अन्याय केला. माझा प्रिय सखा कृष्णानं ज्या शब्दात माझी त्यावेळी समजूत काढली तेच मला तारक ठरलं. श्यामले, कृष्णे, तू एवढी अप्रतिम सुंदर आहेस की ते सौंदर्यच तुझ्यावर पुरुषी वासनेचे आघात करील. त्यासाठी तुला भीमार्जुनाच्या जोडवृंजनाची नितांत आवश्यकता आहे. माझ्या कुंती या आतेची आज्ञा तू शिरसावद्य मान. त्याचं हे हास्य त्याला शोभणारं होतं. त्याच्या शब्दाहूनही अधिक बोलणारं होतं. दूताची अभिलाषा याला पत्नीपेक्षा मोठी वाटली. इथंही माझा कृष्ण सख्यानंच माझ्या लज्जेचं रक्षण केलं. दूताच्या प्रसंगापासून माझा कृष्ण सखा कुठेही असला तरी माझ्या हृदयातच आहे याचा निर्विवाद प्रत्यय विश्वास मला येऊन चुकला. माझ्या या 5 पतीपैकी प्रत्येक जण एकांतात मला वेगवेगळ्या नावाने संबोधित असे. कोणी सुगंधी म्हणे, कोणी सुप्रिया म्हणे, अशा वेगवेगळ्या नावाने सगळेजण तिला उच्चारत असत. कापिल्या नगरातून हस्तिनापूर करत इंद्रप्रस्थात आले. ती माहेरी काही परतले नाही. बंधू दृष्टिद्युम्नाची तशीच तत्पर साथ लाभली होती. तो अधूनमधून इंद्रप्रस्थात पांचालीची सेनापतक घेऊन येई. युधिष्ठिरही म्हणत, माझा या प्रथम पुत्राचं त्याचे सर्व काका फार फार कौतुक करीत. तो जन्मताच मी ठरून टाकलं. त्याची इतर 5 पांडवांशी 2 प्रकारची नाती येणार. एकीकडे काका आणि दुसरीकडे सापत्न पिता अशी. तरी त्यानं सर्वांनाच तात म्हणावं असंच मी त्याला कटाक्षानं शिकवलं. 5 पतीच्या सहवासामुळे माझ्या जीवनाची आचारसंहिताही अशी माझी मलाच ठरवून घ्यावी लागणार होती. ती मी राजमाता व सखा कृष्ण यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ठरवून घेत होते. भीमसेन मी चांगली जाणून होते की इतर 4ही भावंडाचं भीमसेन हे बळकट कवच आहे. भूक, निद्रा आणि संताप, प्रचंड भावेमुळे व निद्रेमुळे तो सशक्त व बलदंड दिसे. खांद्यावरच्या प्रचंड गदेसारखं त्याचा क्रोध हे एक त्याचं दुसरं शस्त्रच होतं. कुठल्याही शत्रूला गदात गोल गोल फिरवत क्रोध तप्त मुद्रेनं त्यानं आव्हान दिलं की शत्रू अर्धा अधिक खचूनच जाई. भीमसेन पाडाच्या तोरंजनासारखा सतेज गौरवर्णी होता. त्याच्या ढालीसारख्या गोल मुद्रेला त्याच्या भरगच्च मिशा शोभून दिसत. असे हे
पाची वीर म्हणजे प्रत्येक नितांत प्रेम मात्र. मी श्री म्हणून कुणी मला त्यांचा कसा क्रम लावशील असा प्रश्न विचारला तर मी प्रथम क्रमांक देईन तो भीमसेनाला, नंतर येईल तो अर्जुन आणि होय सर्वात शेवटीच लागले तर क्रम युधिष्ठिराला. मध्यभागी सुंदर काशाय वर्णाच्या कमळाची फुलं उमलली होती. सरोवराच्या निळ्या जलाशयावरती केवढी उठून दिसत होती. त्यांना बघताच मी चित्कारले, किती सुरेख आहेत ती कमलपुष्प. उद्गार ऐकून ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर म्हणाला, त्याहून तुझे पायाच्या टाचापर्यंत उतरलेले निळी छटा असलेले विपुल केश अधिक सुंदर आहेत. ही पुष्प तुझ्या केसात कितीतरी सुंदर दिसतील. पर्ण कुठे जाताच एखाद्या वनवासी सेवकाकडून ती आणवून घेऊ. ते ऐकून मी श्रेष्ठ धनुर्धर धनंजयाकडे बघितलं. माझ्या बघण्याचा अर्थच होता, तू काय करणार अर्जुना. मला अपेक्षित उत्तरच त्यानं दिलं. आता या क्षणी माझ्याकडे गांडीव धनुष्य नाही, नाहीतर मत्स्यभेद करणाऱ्या माझ्या धनुर्वेदाची किमया मी तुला क्षणात इथंच दाखविली असती. सरोवराच्या मध्यभागी असलेली ती कमळ फुलं मी गांडीव पेलताच दुसऱ्या क्षणी तुझ्या पायाशी लोळण घेताना दिसली असती. तुला श्यामले. नकुल सहदेवानी अशीच काहीतरी उत्तरं दिली. आज ती माझ्या लक्षातही नाहीत. सर्वात शेवटी मी भीमसेनाकडे बघितलं. त्यानं कसलंच उत्तर दिलं नाही. डोळ्यांनीच माझा प्रश्न ताडला. आपल्या कटीच्या वनवासी पांढऱ्या अधरी यांचा काचा तस तो म्हणाला, जरा थांब, हा आलोच मी तुला आवडलेली कमलपुष्प घेऊन. आणि त्यांनी लगेच ती आणून दिली. वक्ष फुलवून मान मागे टाकत गदा हसून तो म्हणाला, अर्जुना, माळ ही तिच्या केसात. पाण्यात नितळणारा गौरवर्णी दिप्पाड व निरागस हसणारा तो भीमसेन मी कधीच विसरू शकले नाही. सुत तो पित्यासारखाच सशक्त निपजला, पराकोटीचा अवखड. अशी ही द्रौपदी आपल्या अर्जुनाच्या ठाई श्रीकृष्ण असता तर काय केलं असतं त्यानं. तोही वडीलधाऱ्यांचा आदर जीवनभर राखत आला होता. तो बसला असता गप्प मौन साधून. नक्कीच नाही. त्यानं त्या क्षणी ज्येष्ठपणाची झूल पांघरणाऱ्या आपल्या बंधूला स्पष्ट बोलून त्याचे दोष ऐकविले असते. मातेचं वचन पाळण्यासाठी तिच्या इच्छेप्रमाणे सर्व केलंही असतं. शेवटचे दोन पांडव नकुल सहदेव ते मला पतीपेक्षा मित्रच अधिक वाटत आले. एकांतातील लोकांचाही संकोचित स्वभाव मलाच पुढाकार घेऊन बदलावा लागला होता. राजमाता कुंती देवीने त्यांना ते सापत्न्य पुत्र आहेत हे जाणू दिलं नव्हतं. तसंच मीही कटाक्षानं पाडलं. दरवर्षी एक पुत्र याप्रमाणे मला 5ही पतीपासून पुत्रप्राप्ती झाली. अर्जुनापासून श्रुतकीर्ती कृष्णानंच ठेवलं होतं. नकुल सहदेव यांच्यापासून झालेल्या माझ्या पुत्राची नावं होती शतनिका आणि श्रुतसेन अशी. शतनिका आपल्या पित्यासारखा नकुलासारखा अप्रतिम सुंदर होता. अशी कुंती आपलं सगळं मनोगत या भागामध्ये व्यक्त करते आहे. आणि अशी 16 सहस्र कामरूपी स्त्रियांचं द्वारकेत पुनर्वसन केलं, तसं तुम्ही का नाही करीत, असं द्रौपदीने पांडवांना प्रश्न टाकला. अशी ती प्रश्न विचारत होती. आणि खांडवन करावं लागेल ते तुझ्या सख्या कृष्णालाही आता शक्य नाही. आणि अशी मनोगत व्यक्त आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जय श्री